मंडळी, मी आहे तानाई सरक. आज आपण नवीन ब्लॉग तयार करणार आहोत. हायवेज डायरीज हा आपला ब्लॉगचं नाव असणार आहे. तर यातून तुम्हाला रोज नवीन ड्रायव्हरचे जीवन, नवीन कहाण्या, नवीन तर आशा करतो की आपण सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करावं. तर रोज तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर इथून आपली सुरुवात होते. आपल्याला लोड आता मिळालेला आहे. सकाळ झाल्यामुळे आपल्याला उशीर झालेला होता लोडसाठी, त्यामुळे जरा आपण लवकर उठून सुरुवात केली. ऑलरेडी आपल्याला उशीर झाल्यामुळे आपण जात होतो जोरात, कारण आपल्याला पोचायचं होतं. त्यासाठी आपण जात होतो हायवेने. आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये लोड करण्यासाठी. चला जाऊया आपण आलेलो आहे आता पॉईंटला. आता इथे पार्किंगला लावलेली आहे गाडी. बघूया किती वेळात आपली गाडी घेते, कारण आपल्याला माल बाहेरच्या देशातून आलेला माल होता, तो उचलायचा होता तिथून. तर भावांनो, फायनली आपल्याला झालेलं आहे. आपण केमिकलचे ड्रम लोड केलेले आहेत गुजरातसाठी. पूर्ण केमिकलचे ड्रम आहेत हे. तर बांधून पण झालेली आहे आपली गाडी. लोड करून भावांनो आता आपण आलो आहे हॉटेलला पार्किंगसाठी. थोडा वेळ आपण रेस्ट करून आपण परत रात्रभर निघणार आहोत आपल्या प्रवासासाठी. आणि या आपल्या बायपासला सहारा पार्किंग हॉटेलला थोडं थांबलेलो आहे विश्रांती घेण्यासाठी. तर चहा पाणी झाल्यानंतर आपण जरा देवबाप्पाला अगरबत्ती वगैरे केली आणि आता आपण आपल्या प्रवासासाठी सुरुवात करणार आहे. त्यामुळे अगरबत्ती वगैरे लावून सुरुवात करूया. मुंबई एक्सप्रेस हायवेने मुंबई आपल्याला आता पास करायची आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत, त्यामुळे ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला होता मुंबई पास करायला. तर भावांनो, रात्रभर प्रवास करून आपण पोहोचलो आहे आता बडोद्यामध्ये. पूर्ण रात्रचा प्रवास झालेला आहे. आपल्याला मुंबईमध्ये काही जास्त शूट करता येत नाही, कारण मुंबई पोलिसांचे रूल्स अँड रेग्युलेशन स्ट्रिक्ट असतात. तर आपण थांबलो आहे आता चहा पाणी करायला. चहा पाणी करून निघूया आता. पुढे येऊन तर भावानं फुल ट्रॅफिक जॅम होतं आपलं बडोद्यामध्ये बायपासला. तरी पण आपला इथे 1 तास फुकट गेलेला आहे. फुल जॅम 1.5-2 किलोमीटर ट्रॅफिक लागलेलंच होतं आणि इथे कायम हे ट्रॅफिकचाच हा एरिया आहे. भावांनो, संध्याकाळ झाली होती. आता आपल्याला तर काय जाऊन तिथे काय गाडी खाली होणार नव्हती, म्हणून आपण ह्या अमरदीप हॉटेलला आज विश्रांती घेणार होतो आणि सकाळी उठून निघायचं होतं, म्हणून इथे या हॉटेलला थांबलेलो होतो आपण. तर सकाळी आपण छोटेसे गावात. रस्ता थोडा छोटा आहे. रात्री विश्रांती केल्यानंतर तरी पण आपल्याला थंडी इकडे जास्त असल्यामुळे
जसं पुढे आलो तशा ह्या सगळ्या म्हशी आडव्या आल्या. हे आपले गावाकडच्या प्रमाणे आहे, इकडे पूर्ण खेड आहे. वस्त्र वगैरे चालले आहेत आता चरायला. सकाळची सुरुवात आहे त्यांची. तर पूर्ण ही विलेज लाईफ आहे अशी इकडे गुजराती. तर आपल्याला तर काय साईडून जायला काय रस्ताच देत नव्हते, बरोबर मधूनच चालत होते. तर इकडे गुजरातला हे असेच कुठे हायवेवर जावा नाहीतर कुठल्या गावात जावा, तुम्हाला तिकडे गाई म्हशी अशा ह्या रोडवरच मिळणार, कधीही मिळणार. त्यामुळे थोडा त्रास होतो आपल्याला, तरी पण थोडंफार ॲडजस्ट करून जायचं. तर फायनली आपण आपल्या पॉईंटला पोहोचलेलो आहे. आता जस्ट आपण स्टॉप केली गाडी. आपल्याला पॉईंट मिळालेला आहे. थोडं पॉईंट मिळत नव्हता, इकडे तिकडे फिरावं लागला. खेड्यागावात असल्यामुळे एक्झॅक्टली मॅपला पण कोणतेही काही बरोबर दाखवत नाही, त्यामुळे चुकण्याची जास्त शक्यता असते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.